अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज आपण श्री गुरु ग्रंथातील गुरु दत्तात्रयांनी केलेल्या 24 गुरूंच्या पैकी श्री गुरु दत्तात्रयांनी पतंगास गुरु का केला हे आपण पाहू. असंगाशी संग केला की वाईट घडणारच, आणि पतंग तर अग्नीशी संग करण्यासाठी धडपडत असतो आणि स्वतः जळून जातो. जसा स्त्रीचा शोक गोड विष तोंडात घालण्यासारखे हे अगदी आहे आणि मृत्यूपंथास जाण्यासारखे आहे, तसाच अग्नीबरोबरचा खेळ कुणाला परवडेल मला सांगा. काय त्या पतंगाला सुख मिळत असेल, पण तो अग्नीला आलिंगन देतो आणि स्वतः जळून जातो. दीपावर असणारी पतंगाची आसक्ती, तसेच वासनामय मन असणारी माणसे एकच. पुढचा मरतोय पाहून शहाणे न होता एकावर एक मरत असतात. त्या दिव्याच्या रूपाला भुलून पतंग जसा जळून जातो, तसा स्त्री संगाने रोकड पतन हातामध्ये ते घेतात. रत्ने दागिने यांची स्त्रियांना हौस अर्थात मायावश होऊन जातात आणि शेवटी त्यांचा शेवट नरकामध्ये होत असतो. अगदी माकडासारखे त्यांचे जीवन असते. आधीच मरकट त्यात विष प्याला, त्यातच तयाला विंचूदंश झाला, मग ते माकड समाधी लावून बसेल का? उलट माकड चेष्टा जास्तच वाढतील. या सुंदर स्त्रिया पाहून, त्यांचे वस्त्र अलंकार पाहून, त्यांचे नटणे पाहणे कामिक लोकांचे हृदय कापून जाते. अशा वेळी गुरु हाच उपाय आहे. श्री गुरूंच्या पायी लागल्या कारणाने माणसांना भुलवणारी माया विलयाला जाते, कारण माया श्री गुरूंची दासी असते. इथून पुढे श्री गुरूंनी भुंग्यास गुरु का केले ते पाहूया. कठीण काष्टास पोखरणारा कोमल पाकळ्यामध्ये मात्र गुंतून जातो. त्यांना कमळाने बंद केलेले दार ही समजत नाही. प्रत्येक पुष्पाला चुंबन परागकण वेचून तो योग्या समान राहतो. तो भिक्षा मागतो. तो गरीब श्रीमंत पाहत नाही, जेणेकरून चित्त विचलित होऊ नये. भुंगा मात्र गुंतून राहतो. कमळ दुखावेल म्हणून स्वतःची भूक ताण विसरून तो त्या फुलामध्ये गप्प बसून राहतो. अर्थात त्यास बंधन पडते. संन्याशालाही असेच बंधन एका ठिकाणी राहिल्यामुळे पडत असते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता यावरच्या आपण ओव्या पाहूया. गुरु केला पतंग करी असंगाशी संग, जळोन या पावे भंग परिचंग सोडेन. जैसे स्त्रिया भोगायासी मधुर विष घाली मुखासी, कारण विष गुणासी मृत्यूपंथासी जायगा. तैसा दीपाचे निसंगा कोण सुखा पतंगा, जळोनी जाय स्वंगा अलिंगू जायता. दीपी जैसी अति आसक्ती स्त्री कामे बहु ठकती, एका पतंगे मरता देखती परी मरती एकावरती एक. दिवा रूपासी भुलून पतंग जाय जळून, तैसा स्त्री संगे बुडून रोकडे पतन पदरा माझी.
स्त्रिया सुवर्णालंकार, या पाठी माया जोर, फळ याचे नरक घोर, रत्न्यांबर तैसे चिकी. चंचल स्वभाव लाभला, आधीच मर्कटासी भला, त्यात प्राशितसे मदिरेला, वर्णलाला करू काय. ऐशी अवस्थेत वृश्चिक तयाशी दंश करत, मग कैसी समाधीस्त स्थिरतेत मर्कटते. स्त्रीचे रूप आधी सुंदर, भ्रमर पुष्पा पुष्पी, त्यात ल्याली वस्त्रालंकार, सुशोभन करी फार, चराचर कापे हृदय कामिकांचे. म्हणून धरिगा श्री गुरु पाया, मग माया जाय विलया, मग कैसी भुलवी प्राणिया, माया दासी गुरूंची. दत्त गुरु करी तया गुरु, कठीण काष्टाशी पोकरू, परी पुष्प पाकळ्या बंद द्वारू, भ्रमरू गुंते कमळा माझी. भ्रमर पुष्पा पुष्पी चुंबुन, पराग कण मधु वेचून, चोखट बुद्धी ठेवून योगिया समान राहतसे. जैसा योगी प्राणाधारणे पुरते, मागतसे भिक्षेते, अमीर गरीब समत्वे, शांतत्वे चित्ते न विचलित. जो कोरडे काष्ट भेदोनी, परी पुष्पा माझी गुंतुनी, कमला प्रिये दुखावेल म्हणून, निर्गमऊन न पाहे स्वयेचा. तैसेची संन्यासी एके ठाई राहिल्यासी, मग बंधन पडे तयासी, विषय लोभासी गुंतून जाय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.